भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून तृतीय खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194 अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे. तर काल आपण जीवनात पूर्तता साधने म्हणजे धम्म होय हा भाग हा व्हिडिओ काल पाहिलेला आहे. आज आपण निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे हा आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. म्हणून निब्बाण हे भगवान बुद्धाच्या धम्मातील शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवती सिद्धांत आहे. म्हणजे मुख्य तो त्याचा गाभा आहे. निब्बाण म्हणजे काय तर निब्बाणाचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे. निब्बाण म्हणजे बुद्ध प्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व कालांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या अगोदर जे निब्बाण म्हणजे काय हे त्याचा वेगळा अर्थ होता आणि भगवान बुद्धाने सांगितला त्यावेळेस याचा वेगळा अर्थ आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा याजवरून या स्वरूपाचा. दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे निब्बाण मानले जात असत. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही सिद्धांतात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणाविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात, शरीराची जेवढी इंद्रिय त्याच्या भुका असतात त्याचे
शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. परंतु त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. परंतु असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाचे अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. म्हणून योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार प्रमुख व्हावे. संसार पराडमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे, तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धांची निब्बाणाविषयीची कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मताप्रणालीपेक्षा वेगळी होती. भगवान बुद्धाचे निब्बाण आणि इतर अगोदर लोकांनी सांगितलेले 3 प्रकारचे निब्बाण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणे ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. म्हणजे ते भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये नाही. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालावर निग्रह साधणे, याला म्हणतात भगवान बुद्धाच्या धम्माचा निब्बाण. गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, भिक्खू अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे. भिक्खूंनो, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत याचं उदाहरण भगवान बुद्धाने त्याच्यामध्ये दिलेलं आहे. भिक्खूंनो, चेशुंद्रिय हे पेटलेले आहेत, म्हणजे त्याला भूक लागलेली आहे. रूप हे पेटलेलं आहे, कारण सौंदर्याची आवड असते. चेशु संस्कार हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव चेशु संस्कार
हेही पेटलेले आहेत आणि चक्षुसंस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या रागाग्नीने पेटलेल्या आहेत, द्वेषाग्नीने पेटलेल्या आहेत, मोहाग्नीने पेटलेल्या आहेत, जन्माग्नीने पेटलेल्या आहेत, जरा म्हणजे दुःखाने पेटलेल्या आहेत, मृत्यूने पेटलेल्या आहेत, दुःख आणि दौर्मनस्य त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा ह्यामुळे जळत आहेत. म्हणजे ही सगळी दुनिया, जगातले सगळ्या जे काही, ज्याला कामाग्नी म्हणतात, मोहाग्नी, रूपाग्नी, हे सर्व पेटलेलं आहे. भिक्खूंनो, श्रोतेंद्रिय म्हणजे ऐकणे कान जळत आहेत, कारण त्यांना चांगल्या गोष्टी आढवायला की आवडतं, गाणे ऐकत राहतात. चांगल्या गोष्टी लवकर नाही झाल्या, वाईट गोष्टी ऐकत आवड लागते. शब्द जळत आहेत. घाणेंद्रिय म्हणजे नाक, हे जळत आहे. गंध म्हणजे येणारा नाकाचा वास, गंध जळत आहे. जिव्हा जळत आहे, कारण जिभेला वेगवेगळ्या चव या कधी शंभत नसतात. रस जळत आहे. शरीर जळत आहे. चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत आणि ह्या कारणामुळे जळत आहेत. त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्माग्नीने, जरा म्हणजे दुःखाग्नीने, मृत्यूअग्नीने, दुःखाग्नीने, दौर्मनस्य या प्रमाणेच उपायास यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्षूंनो, हे तुम्हाला समजला बघा, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते, या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो, कारण ज्याला कमी मिळालं त्याला अधिक मिळण्याची त्याची आशा वाढत चाललेली असते. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनात शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने शुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाया लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह
यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारी आणि आकर्षण जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निबाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते. ते मेल्यावरची गोष्ट नाही, तर या जिवंतपणेच ते मिळवता येते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे, हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषांच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोचविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखला आहेत, साखळ्या आहेत. ज्या क्षणी मनुष्य या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणी तो निब्बाण मार्ग आक्रमणू लागतो. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारी कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून म्हणजे अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमज आहे. निब्बाण शब्दाचा उत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझवणे किंवा मालविणे असा आहे. या शब्दाच्या उत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकाराने निब्बाण सिद्धांता अर्थहीन बनविला आहे. ते असे म्हणतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी प्रवचना अग्निस्कंधोपम सूक्तात भाष्यदृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपम
सुक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटले नाही. तिथे म्हटले आहे की रागाला द्वेषाग्नी, रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या वृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसूक्त म्हणून नाही. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. उद्यानात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशी होतात, चलन बदलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दाचा अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. तर निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे बुद्धाने राधा नावाच्या भिक्षूला एका ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थवीर राधा तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? यावर भगवान बुद्ध उत्तर देतात. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय मग? त्याची काय गरज आहे? बुद्ध म्हणतात, राधा, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. आणि निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे. हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडिकाच्या आश्रमात वास करीत होते, म्हणजे राहत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. तुमच्या संबंधी वाढणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्याला सांगितले. तेव्हा सारिपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. आणि हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाण्याला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? तर हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय.
त्याशिवाय दुसरा नाही. संबुद्ध दृष्टी, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, अशा प्रकारच्या ह्या अष्टशील आहे. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्यांच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांगिक मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तीचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यमार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल. अशा प्रकारे आजचा चॅप्टर इथे संपला. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सममंगलं रक्षन्तु सबदेवता. मित्रांनो, भगवान बुद्धाचा धम्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान प्रत्येक मानवी जीवनाच्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणून प्रत्येकानं ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि भगवान बुद्धाच्या धम्माला प्रसाराला आपण हातभार लावावा एवढी नम्र विनंती. आजच्यापुरती एवढाच व्हिडिओ. जय भीम, जय भारत, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्या.